हे अशोक खरातचं प्रकरण बाहेर कसं आलं हे पुढच्या मी तुम्हाला 2-3 मिनिटांमध्ये समजून सांगतो. तर अशोक खरात याच्या ऑफिसमध्ये महिलांवर अत्याचार होत होते आणि ह्या गोष्टी 3 जणांना माहिती होत्या. ऑफकोर्स 4था जण तर अशोक खरातच होता. याच्यामधले 3 जण होते. नीरज जाधव जो त्याचा ऑफिस बॉय होता, जसवंत नावाचा एक व्यक्ती होता आणि दिनेश परब हा एक मुंबईचा व्यक्ती होता. तर या दिनेश परब सोबत अशोक खरातचे संबंध होते. तर जसवंतने काय केलं की वन व्ह्यू मध्ये म्हणजे व्हॉट्सअपवर जे वन व्ह्यूचं फीचर आहे त्यामध्ये 4 फोटोज अशोक खरातला पाठवण्यात आले, ज्यामध्ये तो बसलेला असतो आणि त्याच्या समोर एक स्त्री असते, तिचे पाय ह्याच्या कमरेजवळ असतात. तर असा एक फोटो असतो आणि बाकीचे 3 फोटो असतात. तर ही माहिती दिनेश परबनी ह्यांना फोन लावून दिली अशोक खरातला आणि सांगितलं की हे जर प्रकरण मिटवायचं असेल तर याला 5 कोटी द्यावे लागतील. आता या विरुद्ध त्यांनी FIR दाखल केली. तर इथे आपण येऊयात. पहिलं नीरज जाधवचं प्रकरण पाहूयात. तर नीरज जाधवनं काय केलं, हा ऑफिस बॉय होता, ह्याच्याकडे व्हिडिओज वगैरे त्यांनी घेतले होते. तर ह्यांनी एका शिर्डीच्या एका 24 वर्षीय मुलीला ते फोटो पाठवला एक आणि तिला सांगितलं की तुझे असे फोटो माझ्याकडे आहेत. तर मुलगी घाबरून गेली आणि तिला वाटलं की हे AI मॉर्फ फोटोज आहेत आणि हे काही खरं नाहीये. पण त्यानंतर लगेच 7 दिवसांनी तिला साईबाबा मंदिराजवळ एका व्यक्तीने येऊन सांगितलं की नीरज जाधवकडे तुझे फोटोज आणि व्हिडिओज आहेत, तर तो व्हायरल करेल वगैरे वगैरे ते धमकी दिली आणि ही तेव्हा घाबरली पूर्ण आणि हिनी नंतर FIR दाखल केली. तर इथं 2 जणांनी, आता इथं पण FIR दाखल झालेली आहे, इथं पण FIR दाखल झालेली आहे. इथली FIR मुलीने दाखल केलेली आहे नीरज जाधवच्या विरुद्ध. ही जी आहे ती शिर्डीमध्ये दाखल झालेली आहे. तर ही जी FIR आहे ती नाशिकमध्ये दाखल झालेली आहे. तर या FIR मध्ये स्वतः अशोक खरातने या दोघांविरुद्ध, हे जे जसवंत आणि दिनेश परब आहेत, या दोघांविरुद्ध तक्रार दिलेली आहे. तर ह्या आता जर तक्रार ह्या 2 FIR मध्ये जर आपण पाहिलं तर एक गोष्ट कॉमन आहे. कोण? अशोक खरात. कारण ज्या मुलीला फोटो पाठवण्यात आले होते तिथे पण अशोक खरात सोबतचेच फोटो होते आणि इथे पण अशोक खरातचेच फोटो होते महिलांसोबत. तर हे अशोक खरात कॉमन असल्यामुळे पोलिसांना समजलं की हे काहीतरी मोठं प्रकरण आहे आणि ह्या 3 जणांकडून, जे नीरज जाधव होता, जशवंत होता आणि दिनेश परब होता, यांच्याकडून जे फोटोज आणि व्हिडिओज घेण्यात आले होते त्यावरून समजत होतं की हे प्रकरण खूप मोठं आहे. आणि हे समजतात म्हणजे वरच्या लेवलला बातमी देण्यात आली आणि मग नंतर जेव्हा कळालं की हे प्रकरण जरा जास्तच मोठं आहे तेव्हा 13 तारखेला SIT स्थापन करण्यात आली. ह्याला अटक करण्याच्या खूप अगोदर म्हणजे 4-5 दिवस अगोदर SIT स्थापन करण्यात आली आणि शेवटी 18 तारखेला खरातला अटक झाली. म्हणजे समजून घ्या तुम्ही की SIT जे आपल्याला माहिती जी मिळतीये SIT स्थापन झालेली ती पहिलंच झालेली होती ह्याला अटक करण्याच्या, आणि ह्याच्यावर नजरा पण ठेवण्यात आल्या होत्या. सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस ह्याच्या पाठीशी होते की कुठे पळून जाऊ नये बाहेर देशात म्हणून वगैरे. तर हे प्रकरण खूप मोठं आहे, पहिलंच कळालं असल्यामुळे SIT पहिलंच स्थापन करण्यात आली होती आणि 18 तारखेला खरातला अटक झाली. त्यानंतरचे अपडेट्स तर तुम्हाला माहितीच आहेत. मला फक्त सर्वांना एकच सांगायचंय की अशा बाबांच्या नादाला लागू नका. देवावर विश्वास ठेवा आणि देवासोबत डायरेक्ट बोला. तुम्ही देवासोबत संबंध डायरेक्ट ठेवा. हे अशा भोंदू एजंटच्या नादाला लागू